गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका गरीब विद्यार्थ्याने आपल्या गुरूंना फक्त 11 रुपयाची भेट दिली. पण दुसऱ्या दिवशी जे घडलं ते पाहून संपूर्ण गावाच्या डोळ्यात पाणी आलं. आर्यन अतिशय गरीब घरातील मुलगा होता. वडील मजूर आणि आई शेतात काम करायची. घरची परिस्थिती इतकी बिकट होती की अनेकदा 2 वेळेचं जेवणही मिळायचं नाही. पण एक गोष्ट मात्र त्याच्याकडे भरपूर होती, शिकण्याची जिद्द. त्याचे गुरु देशमुख सर नेहमी म्हणायचे, ज्ञान हेच आयुष्यातलं सर्वात मोठं धन आहे. गुरुपौर्णिमा जवळ आली होती. शाळेतील सर्व विद्यार्थी आपल्या गुरूंना महागड्या भेटवस्तू आणणार होते. आर्यनकडे मात्र फक्त 11 रुपये होते. तो बाजारात गेला, पण त्या पैशात काहीच मिळालं नाही. शेवटी त्याने एक छोटंसं गुलाबाचं फूल घेतलं आणि उरलेल्या पैशात एक साधं शुभेच्छा पत्र विकत घेतलं. दुसऱ्या दिवशी सर्व विद्यार्थी महागड्या भेटी देत होते. आर्यनची वेळ आली तेव्हा काही मुलं त्याची खिल्ली उडवू लागले. अरे, 11 रुपयाची भेट घेऊन आला आहे. आर्यनचे डोळे पाणावले, पण त्याने ते गुलाबाचं फूल आणि शुभेच्छा पत्र आपल्या गुरूंच्या हातात ठेवलं. देशमुख सरांनी ते पत्र उघडलं आणि पुढच्या क्षणी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. देशमुख सरांनी थरथरत्या हातांनी ते शुभेच्छा पत्र उघडलं. त्यात फक्त काही ओळी लिहिल्या होत्या. गुरुजी, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी महागडी भेट नाही, पण तुम्ही दिलेल्या शिक्षणामुळे एक दिवस मोठा माणूस बनेन आणि तुमचं नाव अभिमानाने उजळवेन. हीच माझी गुरु दक्षिणा. हे वाचताच सरांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी आर्यनला सर्व विद्यार्थ्यांसमोर जवळ बोलावलं आणि घट्ट मिठी मारली. सर म्हणाले, महागड्या भेटवस्तूमध्ये प्रेम नसतं, पण या 11 रुपयाच्या फुलात आणि या पत्रात आयुष्यभराची कृतज्ञता आहे. आजची सर्वात मोठी भेट आर्यनने दिली आहे. संपूर्ण शाळा टाळ्यांच्या गजराने दुमदुमली. ज्या विद्यार्थ्यांनी आर्यनची थट्टा केली होती तेही लाजून त्याची माफी मागू लागले. सरांनी त्याच दिवशी जाहीर केलं, आर्यनच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च मी करणार. आर्यनच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्याने गुरुजींच्या चरणी नतमस्तक होत एकच वचन दिलं, गुरुजी, एक दिवस मीही तुमच्यासारखा शिक्षक बनेन आणि गरजू मुलांना मोफत शिक्षण देईन. गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ म्हणजे गुरुप्रती कृतज्ञता, आदर आणि त्यांच्या शिकवणीचं पालन. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर एक हार्ट नक्की द्या. तुमचं एक लाईक आणि शेअर ही कथा आणखी लोकांपर्यंत पोहोचवू शकते. अशाच हृदयस्पर्शी आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथा ऐकण्यासाठी मॉरल स्टोरीजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.